नमस्कार. आज आपण पाहूयात इडली सांबर चटणी. इथे मी 4 वाट्या कोलम तांदूळ घेतलेले आहे. सहसा 3 वाटी घेतात, मी 4 वाटी घेतलेले आहे. 1 वाटी उडीद डाळ, 1 चमचा मेथ्या घेतलेल्या आहे. स्वच्छ 2-3 वेळेस पाण्याने धुवून घेतलेलं आहे. रात्रभर भिजू घातले. रात्रभर भिजल्यानंतर त्याच्यातलं पाणी वाटण्यासाठी काढून ठेवलेलं आहे बाजूला. 1 वाटी पोहे भिजवून घेतलेले आहे. हे पाणी काढून ठेवत आहे वाटण्यासाठी. मिक्सरमध्ये टाकून जाडसर असं वाटून घेते. जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण नाही. इडलीला थोडंसं जाडसरच लागतं. इथे ओलं खोबरं आणि डाळवाची चटणी आहे. सांबारची तयारी. एका कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून फोडणी टाकलेलं आहे. नंतर उडीद डाळ, हरभरा डाळ तेलामध्ये टाकून थोडंसं वाफवून घ्यायचं. त्यामध्ये वांगे, कद्दू टाकलेले आहे. शेवगा नाही म्हणून मी नाही टाकलेला. छान असं वाफवून घ्यायचं. चिंचेचा कोळ टाकलेला आहे. चिंच गुळाचा कोळ तयार केलेला आहे, ते टाकलेलं आहे. तिखट, हळद, चवीनुसार मीठ. या भाज्या शिजेपर्यंत ठेवायचं. चवीनुसार साखर टाकायचं. सांबर मसाला. इथे तूर डाळ, मूग डाळ, चिरलेला कांदा, टमाटे टाकून सांबर तयार झालेला आहे. हे चांगलं असं फुगून आलेलं आहे. पाहू शकता कसं छान फुगलेलं आहे. त्यामध्ये मी थोडासा सोडा टाकत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. नंतर सगळं पूर्ण हलवून घ्यायचं, असं फिरवून घ्यायचं. एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं. बघू शकता पीठ कसं झालेलं आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. इडली पात्राला तेल लावून इडली पात्रामध्ये पूर्ण पीठ टाकून घ्यायचं. असं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. हे दोन्ही पात्र मी ठेवून घेते 15 ते 20 मिनटं. 15 ते 20 मिनिटांनी मस्त अशा इडल्या तयार झालेल्या आहेत. एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चमचा बुडवून अशा इडल्या काढून घेत आहे. मस्त स्पॉन्जी इडल्या झालेल्या आहेत. पाहू शकता इडली सांबर चटणी खूप छान झालेली आहे.